note. This call is now being recorded. चला, गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्व पटापट जॉईन व्हा लवकर. जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत मिशन आरंभच्या माध्यमातून जे ऑनलाईन मार्गदर्शन चालू आहे त्याला जॉईन असलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी मी प्रवीण शेरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कवडा. विद्यार्थी मित्रांनो, काल देखील आपण अहिल्यानगर तालुक्याच्या वतीनं आता पूर्ण महिनाभर जो ऑनलाईन क्लास होणार आहे त्या माध्यमातून आपण प्रश्नपत्रिका सोल्युशन हे महिनाभर या ठिकाणी होणार आहे. 2017 पासून आता 2025 पर्यंत झालेल्या पूर्ण वर्षाच्या ज्या फायनल प्रश्नपत्रिका आहेत त्याचं सोल्युशन, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी होणार आहे. तर मी सुरुवातीला एक छोटीशी सूचना देतो की आपल्या पालकांनी विद्यार्थ्यांसाठी झेरॉक्स मधून या सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून द्यायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस प्रश्नाचं सोल्युशन घेणार आहे त्यावेळेस विद्यार्थ्याच्या समोर ती प्रश्नपत्रिका असेल आणि विद्यार्थी त्याच्यावरती स्पष्टीकरण लिहून घेईल. म्हणजे वारंवार अभ्यासल्याने त्याचा तो पाया पक्का होईल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज दसरा. सर्वप्रथम मी दसऱ्याच्या देखील तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. पहा या ठिकाणी 2023 आपण कोणती प्रश्नपत्रिका पाहत होतो? 2023 या वर्षात झालेली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्यातील विभाग 2 म्हणजे गणित हा भाग आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. काल आपण त्या भागाला सुरुवात केली. काल खूप बारीक बारीक सूचना मी तुम्हाला त्या ठिकाणी दिल्या होत्या का पेपर सोडवताना नेमकी आपली कोणती मिस्टेक होते, हुशार मुलांची कोणती चूक होते, एका एका प्रश्नावरून आपण जिल्हा आणि राज्य गुणवत्ता यादीत कसे हुकतो, या सर्व बारीक बारीक गोष्टींची सूचना आपण काल दिली होती. अजून आपल्याकडे 4 ते 5 महिने वेळ आहे आणि या कालावधीत भरपूर सराव, कारण सरावाने माणूस परफेक्ट होतो. शिकून आपलं खऱ्या अर्थाने परवापर्यंत सगळं झालेलं आहे आणि आता आपला सराव सगळ्यात महत्वाचा आहे. तर तो एक सराव आणि ती परीक्षा आपली 5 महिने त्या ठिकाणी चालू राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण विभाग 2 मधला 33वा प्रश्न होता. तो म्हणजे 30579 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करायची होती. ज्यावेळेस आपण पूर्ण बेसिक शिकत होतो, प्रत्येक घटकानुसार मार्गदर्शन आपल्याला होत होतं, त्यावेळेला अगदी बेसिक नुसार आपल्याला आपल्या शिक्षकांनी त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. परंतु आता यापुढे देखील आपण ज्यावेळेस प्रश्नांचा सराव करणार आहे त्यावेळेला आपण
तो प्रत्येक प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो, त्या प्रश्नांमध्ये नेमकी काय आहे हे समजावून घेतलं पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी 6 संख्या दिलेल्या आहेत. मग त्या 6 संख्या काही क्रमाने दिलेल्या नाहीत. लहान संख्या, नंतर मोठी संख्या, मध्येच लहान संख्या, कुठेतरी शून्य, अशा प्रकारच्या संख्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि आपल्याला काय करायला सांगितलंय त्यांनी, मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग आता कोणत्याही संख्येमध्ये जर शून्य असेल तर त्या शून्याची संख्या करणं खूप मोठं कठीण होतं. तर पहिल्यांदा आपण काय पाहणार आहे, आपण काल देखील हा प्रश्न पाहिलेला आहे आणि याच ठिकाणाहून आपण पुन्हा आज सुरुवात करतोय. तर परीक्षेला आलेला जो प्रश्न आहे त्यामध्ये 3, 0, 5, 7, 9 आणि 1. बघा, या ठिकाणी आपल्याला 6 प्रकारच्या वेगवेगळ्या संख्या दिलेल्या आहेत. आणि या 6 प्रकारच्या संख्या दिलेल्या असताना आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगू शकतात, लहानात लहान संख्या तयार करायला सांगू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रश्न नीट वाचायचा आहे बारकाईने, कारण आपल्याला प्रश्न पूर्ण समजला तरच त्याचं योग्य उत्तर काढता येणार आहे. मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक प्रश्नाचं त्या ठिकाणी कच्चं काम आपल्याला करता आलं पाहिजे. रफ वर्क केल्याशिवाय आपण उत्तर फायनल करायचं नाही, कारण आपल्याला गोंधळात टाकणारी परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असते. आणि सुरुवातीला पहिला पर्याय, दुसरा पर्याय असतो आणि विद्यार्थी जवळ पर्याय असतो म्हणून लवकर तिथंच शोधतो. खऱ्या अर्थानं 4ही पर्यायांचा शोध आपण त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न शेवटपर्यंत आपण वाचत नाही, आपल्याला खूप घाई झालेली असते प्रश्न सोडवताना. तर बघा, विद्यार्थी काय करतात, प्रश्न फास्ट सोडवतात, प्रश्न पूर्ण वाचत नाही. कारण स्कॉलरशिपची परीक्षा म्हटलं की त्याच्यात एका प्रश्नामध्ये आपल्याला किमान 2 ते 3 क्रिया कराव्या लागतात. आता हाच प्रश्न पहा, 3, 0, 5, 7, 9, 1 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा. याच्यात 3 प्रकारच्या क्रिया आपल्याला करायच्या आहेत. काय करायचंय यामध्ये, आपल्याला काय करायचंय, हा एकदाच अंक वापरायचा आहे, एकदाच. ही झाली पहिली क्रिया. या प्रश्नात दुसरी क्रिया आपल्याला काय करायची, दुसरी क्रिया अशी करायची आहे की मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. यानंतर याच प्रश्नात तिसरी क्रिया आपल्याला त्यांनी करायला सांगितलेली आहे. जी मोठ्यात मोठी संख्या होईल ती विषम संख्या तयार करायची आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी करायच्या आहेत. तर बघा, आपण त्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या आपल्याला तयार करायची आहे. त्यामुळं, आणि शून्य असताना सगळ्यात मोठा गोंधळ होतो पहा. शून्य असताना जर लहानात लहान संख्या सांगितली तर शून्याची खूप मोठी अडचण होते. म्हणून त्या ठिकाणी मी काल एक तुम्हाला नियम सांगितला होता की दिलेल्या अंकांमधून एकदाच वापरायच्या संख्या आहेत, आणि जर लहानात लहान संख्या करायची असेल तर डाव्या बाजूने शून्यापेक्षा जी संख्या मोठी असेल त्याच्या बाजूला, म्हणजे त्याच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी आपल्याला 0 लिहायचं आहे. 1 नंबरला 0 लिहायचा नाही. काल आपण काय केलं होतं, याप्रमाणे एक उदाहरण देखील घेतलं होतं. बघा, मी सांगितलं होतं याची किंमत, विद्यार्थी मित्रांनो सांगा किती झाली, सांगा लवकर. तर बघा, 5. याची किंमत किती झाली, 5 झाली. आणि हाच 0 जर मी त्या ठिकाणी 5च्या पुढे लिहिला तर त्याची किंमत बदलली, त्याची किंमत 50 त्या ठिकाणी झालेली आहे. म्हणजे या शून्याची किंमत. मग आपल्याला जर वेगवेगळ्या पेन मी त्या ठिकाणी वापरून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो. बघा, जर आपल्याला ही 6 अंकी लहानात लहान संख्या वापरायची आहे तर विद्यार्थी काय करतात, पहिल्यांदा 0 घेतात, त्याच्यानंतर 1 घेतात, त्याच्यानंतर 1 पेक्षा मोठी संख्या 3 आहे त्या ठिकाणी, नंतर 5, नंतर 7. आता ही 6 अंकी आणि 9, बघा ही 6 अंकी संख्या झाली का आपली, नाही. आपली मांडणी त्या ठिकाणी चुकलेली आहे. कारण लहानात लहान संख्या करताना जर 0 असेल तर डाव्या बाजूची, सगळ्यात डाव्या बाजूची जी संख्या आहे त्याच्या पुढच्या बाजूला त्या शून्याची किंमत त्या ठिकाणी लिहायची आहे. म्हणजे 1च्या पुढे 0 येणार आहे, या ठिकाणी 0 येणार नाही.
या ठिकाणी शून्य येणार नाही, तर मग एक येणार आहे आणि मग शून्य येणार आहे. ही लहानात लहान संख्या होणार आहे. आता आपल्याला मोठ्यात मोठी संख्या त्यांनी विचारलेली आहे. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय करणार आहे? पहिल्यांदा मोठी संख्या त्या ठिकाणी घेणार आहे आपण. मग 9 7 याच्यात संख्या शोधायच्यात आपल्याला कोणत्या आहेत त्या. मग 9 7 त्यानंतर 5 5 नंतर त्या ठिकाणी 3 त्यानंतर 1 आणि त्यानंतर 0. आता ही आपली मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या झाली आणि वरची लहानात लहान 6 अंकी संख्या झालेली आहे. परंतु आज आता प्रश्नातला बघा भाग काय आहे? दोन क्रिया त्या ठिकाणी आपण केल्यात. अंक एकदाच घेतला आणि 6 अंकी संख्या तयार केलेली आहे. त्याच्यानंतर 6 अंकी संख्या झाल्यानंतर काय केलंय आपण? मोठ्यात मोठी संख्या तयार केली. मग ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, पण आपल्या प्रश्नातला तिसरा भाग काय आहे? काय करायचंय? म्हणून प्रश्न शेवटपर्यंत नीट वाचायचा आहे बा. तर तिसरा भाग असा आहे, विषम संख्या तयार करा. काय करा? विषम संख्या तयार करा. मग आता शेवटच्या 2 अंकांमध्ये पाहायचं बरं आपण. मग शेवटच्या 2 अंकांमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1 3 5 7 9 या काय आहेत? विषम संख्या आहेत. आणि 2 4 6 8 या समसंख्या आहेत. म्हणजे दिलेली संख्या कितीही मोठी असू द्या, परंतु त्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 जर अंक असतील तर त्या ठिकाणी ती संख्या काय होणार आहे? आपली विषम होणार आहे. मग ही संख्या कशी तयार होईल? मग 9 7 5 3 0 आणि 1. बघा या पद्धतीने संख्या तयार होईल, कारण 0 ही समसंख्या आहे आणि 1 ही विषम संख्या आहे. या ठिकाणी ह्या प्रश्नाचं आत्ताशिक आपलं उत्तर परिपूर्ण झालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला येणार आहे 3 नंबरचा पर्याय. मग आता आपल्याला मी काल सांगितलंय तुम्हाला पर्याय या ठिकाणी कसे दिले? अशी संख्या दिलेली तुम्हाला. कशी संख्या दिली? अशी. मग संख्यांचे पहिल्यांदा गट पाडायचे आहेत आपल्याला. संख्यांचे पहिल्यांदा काय करायचंय? गट पाडायचे आहेत. मग पहिला 3 संख्यांचा एक गट असतो. पहिल्या 3 संख्यांचा एक गट असतो. नंतर गणितामध्ये 2-2 संख्यांचे गट होतात आणि आपल्याला लिहायला आणि वाचायला त्या ठिकाणी ती संख्या कशी होते? सोपी होते. तर मग बघा एकक दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष. म्हणजे 9 लक्ष म्हणजे लाख 75,301 ही विषम संख्या 6 अंकी मोठ्यात मोठी तयार होते. म्हणजे 3 प्रकारे या प्रश्नांमध्ये आपण काम केलेलं आहे. म्हणजे स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न एवढा तो सोपा नव्हता, परंतु आपण जर शेवटपर्यंत वाचला तर तो पूर्ण होतो बा. चला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा तुम्ही किंवा लिहून घ्यायचे. चला यानंतर दुसरा प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. परीक्षेला काय प्रश्न आला होता आपल्याला? तर बघा त्या ठिकाणी 34वा प्रश्न आपल्या समोर होता. 6 तास 40 मिनिटे. 6 तास 40 मिनिटे काय होता? 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिट अधिक 2 तास 2 तास 35 मिनिट बरोबर किती? बघा आता कालमापन या घटकामधला हा प्रश्न आहे. कालमापन. मग कालमापन या घटकामधला प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेसिक पूर्ण माहिती पाहिजे त्या प्रश्नातलं. म्हणजे 12 महिने म्हणजे आपला एक वर्ष असतं. 12 महिने म्हणजे एक वर्ष असतं. 7 दिवस म्हणजे एक आठवडा असतो आणि रात्र आणि दिवस मिळून 24 तास पूर्ण होतात. आता कालमापन शिकवत असताना आपल्या शिक्षकांनी खूप छान प्रकारे तुम्हाला शिकवलेलं आहे त्या ठिकाणी. कारण 12 तासी घड्याळ आणि 24 तासी घड्याळ इथून तुमची सुरुवात झालेली आहे. मग आपण काही 24 तासी घड्याळ पण पाहिलेले आहेत. मग रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मोठमोठ्या सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी 24 तासी घड्याळ आपल्याला पाहायला मिळतात. कालमापनाच्या 2 पद्धती आहेत.
एक 12 ताशी आणि एक 24 ताशी. मग ह्या कालमापनाच्या पद्धतीमध्ये आपल्याला 24 तासाची घड्याळामध्ये 12 नंतर एक चालू न होता 13 वाजतात आणि 13 नंतर 14 वाजतात, 14 नंतर 15 वाजतात. हे 24 ताशी घड्याळ असतं. त्याच्यानंतर 12 ताशी घड्याळ. आता हा प्रश्न काय आहे? 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिट. खूप मोठी गंमत आहे. आपण नेहमी जशी बेरीज आणि वजाबाकी करतो त्याप्रमाणे ही बेरीज आणि वजाबाकी आहे, परंतु याच्यामध्ये एक मोठी गंमत आहे की तर डायरेक्ट एक दशक न येता या ठिकाणी 1 तास उसना घ्यावा लागतो किंवा जास्त झाला तर 1 तास द्यावा लागतो. तर बघा त्या ठिकाणी आपण याच 6 तास 40 मिनिटे अधिक 2 तास 35 मिनिटे. पहा यांची काय त्या ठिकाणी बेरीज विचारलेली आहे. बेरीज म्हणजे वजाबाकी जर असेल तर आपल्याला 1 तास काय करावा लागतो, म्हणजे 60 मिनिट शेजारच्याकडून घ्यावा लागतात. जसं एक दशक घेतो तेव्हा तसा 60 मिनिट घ्यायचे असतात. आपण त्या पद्धतीचं पण एक गणित पाहू नंतर. तर बघा यामध्ये आपल्याला आता काय करायचं आहे, बेरीज करायची. 5 4 आणि 3 7 6 7 8 म्हणजे 8 तास 75 मिनिटे तुमचं त्या ठिकाणी झालेलं आहे. 8 तास 75 मिनिट. परंतु आपल्याला काय करायचं आहे, पर्यायामध्ये आहे का रे 8 तास 75 मिनिट? तर बघा पर्यायामध्ये 8 तास 75 मिनिट आपल्याला दिलेले नाही. मग आपल्याला काय करायचंय, त्या 75 मिनिटांमधून 60 मिनिट वजा करायचे आहेत. 75 मिनिटांमधून 60 मिनिट म्हणजे 1 तास आपल्याला त्या ठिकाणी त्या तासांच्या हे तास आणि हे काय आहे मिनिट आहेत. मग 1 तास आपल्याला त्या 60 मिनिट या 1 तासांच्या याच्यामध्ये द्यायचंय. तर त्या ठिकाणी आपल्याला यांची वजाबाकी करायची आहे. यांची जर वजाबाकी आपण केली तर 15 मिनिट राहतात आणि इकडे 1 तास आपल्याला प्लस करायचा आहे. आता यामध्ये 1 तास काय करायचं आपल्याला प्लस, म्हणजे इथं 8 आणि 1 किती येणार आहे 9. मग 9 तास 15 मिनिट आहे का आपल्या प्रश्नामध्ये? 34वा प्रश्न बघा, पर्याय क्रमांक 4 आहे 9 तास 15 मिनिट. आणि बऱ्याच जणांचं उत्तर कुठं, याच्या सुद्धा 2 क्रिया आपल्याला करायच्या होत्या. पहा प्रश्न खूप सोपा दिसत होता आपल्याला. काय बेरीज तर करायची, 6 तास 40 मिनिटं अधिक 2 तास 35 मिनिट बेरीजच करायची. परंतु आपल्याला नेहमीच्या गरजेपेक्षा हा जो कॉलम आहे की नाही मिनिटांचा, हा खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. कसा महत्वाचा आहे मी सांगितलंय तुम्हाला. बेरीज करताना 40 मिनिटं आणि 35 मिनिटं यांचे झाले 75 मिनिट. आणि जर 60 मिनिटाच्या पुढे जर मिनिट झाले तर आपल्याला काय करायचंय, त्या ठिकाणी वजाबाकी करायची आणि ते 60 मिनिटं म्हणजे 1 तास शेजारच्या तासांमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचे आहेत, मोजायचे आहेत. त्याप्रमाणे आपण 75 वजा 60 केले आणि मग आपले उत्तर 15 आलेलं आहे. हे 15 देखील काय आहे मिनिट आहेत शिल्लक राहिलेले. आणि त्या 60 मिनिटांचा 1 तास या पहिल्या मूळ 8 तासात गेला. 8 आणि 1 हे 9 तास राहील. मग 9 तास 15 मिनिट पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे. 9 तास 15 मिनिट. मग अशा पद्धतीने आपल्याला कालमापन घटकावरचा हा प्रश्न होता. कालमापन. तर बघा त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक माहिती सांगून जाईल. या कालमापन शिकत असताना आपण काय शिकलेलो आहे, मध्यान्ह, मध्यान्होत्तर आणि मध्यान्ह पूर्व. मध्यान्ह म्हणजे काय बरं, कोण सांगेल मला? मध्यान्ह म्हणजे काय? तर मध्यान्ह म्हणजे दुपारचे 12 वाजणे. मध्यान्ह झालाय, मध्यान्ह झालाय म्हणजे दुपारचे 12 वाजलेले आहेत. त्याच्यानंतर मध्यान्होत्तर. आता मध्यान्होत्तर, आता आपण सर्वजण या दुपारच्या ऑनलाईन क्लासला जॉईन आहे तुम्ही. हा कोणता काळ चालू आहे? हा मध्यान्होत्तरचा काळ चालू आहे. मध्यान्होत्तर. मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंतचा जो काळ असतो त्याला मध्यान्होत्तर असं म्हटलं जातं. आणि मध्यान्ह पूर्व काळ म्हणजे रात्री 12 पासून
तर दुपारच्या 12 वाजेपर्यंतचा जो काळ असतो तो दररोज आपला क्लास कोणत्या काळात चालू असतो? मध्यान्ह पूर्व काळात चालू असतो. आपला क्लास सकाळी 7 वाजता असतो की नाही दररोज, तो कोणत्या काळात असतो? मध्यान्ह पूर्व काळात असतो. आपण शाळेत मध्यान्ह पूर्व काळात जातो, म्हणजे रात्री 12 ते दुपारी 12 जो काळ असतो त्याला मध्यान्ह पूर्व काळ म्हणतात. म्हणजे मध्यान्होत्तर, मध्यान्ह पूर्व हा जो काळ आहे हे सुद्धा आपल्याला परीक्षेला त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. त्यामुळं आपल्याला ती पण गोष्ट त्या ठिकाणी माहिती पाहिजे. तर बघा, फळ्यावरच लिहून घेतलंच असेल तुम्ही, नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढत जा, नंतर तुम्ही लिहून घेत जा. सगळ्यात महत्वाचं, कालपासून जे आपलं चालू झालेलं आहे प्रश्नपत्रिका सोल्युशन, त्याच्यासाठी सेपरेट वही केली तरी चालेल. कारण खूप 4 ते 5 महिने आपल्याला सरावाला मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा भरपूर सराव होणार आहे. अतिशय अचूक नियोजन त्या ठिकाणी चालू आहे. प्रत्येक प्रश्नाचा जर भरपूर सराव झाला तर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. तर बघा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. बघा, तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि जी आकृती आपल्याला दिलेली आहे त्या ठिकाणी स्कॉलरशिपला कोणताच प्रश्न एवढा सरळ सरळ विचारला जात नाही. प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला 2 नाही तर 3 प्रकारच्या क्रिया त्या ठिकाणी कराव्या लागतात. तर बघा, एक आकृती त्या ठिकाणी दिलेली आहे आणि शेकडेवारी तुम्हाला सांगितलेले आहे. या पद्धतीने एक गोल आहे, वर्तुळ आहे, फळ्यावरती मी त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा बघा, आता आकृतीचा हा भाग, मी दुसरा पेन घेतो. आकृतीचा हा भाग आहे, हा रंगवलेला भाग आहे. तुम्हाला जर आता पहा, तुमच्या समोर प्रश्नपत्रिका देखील आहे, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला दिसतंय. बघा, त्या पद्धतीने तुमच्या समोर आकृती आहे. त्या आकृतीमध्ये सरळ सरळ काय केलंय त्यांनी, तुम्हाला 4च भाग दिसतात त्या आकृतीमध्ये. हा एक भाग दिसतो, हा एक भाग दिसतो, हा पूर्ण एक भाग दिसतो, हा पूर्ण एक भाग दिसतो. बरोबर आहे की नाही? 4च भाग दिसतात आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय? दिलेल्या काय प्रश्न आहे आपला बघा, दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा. पहा, रेखांकित म्हणजे जो भाग पूर्ण असा रेखांकित केलेला आहे त्याची शेकडेवारी तुम्हाला त्या ठिकाणी काढायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करायचं, आपल्याला अशा प्रकारची आकृती दिलेली असते ना, मग वेगवेगळी आकृती अशा प्रकारची दिलेली असते, त्यावेळेस आपण त्या आकृतीला पेन्सिलच्या माध्यमातून जोडायचं. आपले भाग व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. कारण या ठिकाणी जसे बारीक भाग दिलेले आहेत, मग इथं पण काहीतरी असणार आहे, तर आपल्याला त्याचा पण अंदाज त्या ठिकाणी लावावा लागणार आहे. जशी उभी रेष आहे तशी एक आडवी रेष मारून पहा. आडवी रेष मारलेली आहे. या ठिकाणी जशी तिरपी रेष आहे तशी या ठिकाणी पण तिरपी रेष मारून पहा. बघा बरं, सारखे भाग झालेत का? आता जसा जेवढा शिल्लक भाग आहे तेवढाच हा भाग झालाय, तेवढाच हा भाग झालाय, तेवढाच हा भाग. मग असे भाग त्या ठिकाणी पेन्सिलने आपल्याला करून घ्यावे लागतील. कारण आपल्याला 4 भाग दिसतात, 1 2 3 4. वर्तुळामध्ये 4 भाग दिसतात आणि 4 भागात शेकडेवारी आपल्याला काढायची नाही. त्यामुळं आकृतीला पेन्सिलच्या सहाय्याने आपण पूर्ण करायची आहे. पूर्ण केल्यानंतर कोणतीही घाई न करता आपल्याला काय करायचंय, त्याच्यात क्रमांक देऊन घ्या आपण. कारण कच्चं काम प्रत्येक प्रश्नाचं करत जा. 2 मार्क एका प्रश्नाला आपल्याला आहेत, त्यामुळे घाई अजिबात करायची नाही. पहा, 1 2 3 4 5 6 7 8. या आकृतीचे भाग आता किती दिसत आहेत आपल्याला? स्पष्ट 8 भाग दिसतात. शाबास, किती दिसतात? 8 दिसतात. 8. मग ही आकृती आता खऱ्या अर्थानं आपली पूर्ण झालेली आहे. मग आपल्याला काय विचारलंय पुढचा प्रश्न त्यांनी, रेखांकित भागाची शेकडेवारी काढा.
बघा आता रेखांकित भाग मोजा मग किती. मग आता बघा बरं का, 1 2 3 4 5 आणि 6. 6 रेखांकित भाग आहेत 6. आता आपण आपल्या उत्तराच्या जवळ चाललेलो आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, एकूण भाग आहेत किती आपले 8. 8 पैकी किती भाग आहेत, 6 भाग आहेत. आणि काय सांगितलंय, शेकडेवारी. बघा टक्केवारी, शेकडेवारी, टक्का म्हणजे काय करायचं असतं रे, तर गुणिले 100 करायचे असतात. काय करायचं असतं, गुणिले 100 करायचे असतात. शेकडा म्हणजे 100, टक्का म्हणजे पण 100. बघा मग याच्यामध्ये आपल्याला आता काय करायचंय, बघा 4 दुने 8, 3 दुने 6 आणि 25 चौक झाली मग किती 100. आता 25 गुणिले 3 जर केले तर आपलं 75 आहे का रे त्याच्यात, कुठं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, परत 25 गुणिले 3 केले तर आपलं उत्तर येणार आहे 75. आणि ही शेकडेवारी म्हणजे असं चिन्ह टक्क्याचं आहे, हे तुम्हाला माहिती आहे. हे चिन्ह कशाचं आहे, टक्क्याचं आहे, टक्के. मग बघा 25 गुणिले 3 व्यवस्थित भाग देऊन घ्यायचा त्या ठिकाणी. आणि आहे का आपल्याकडे पर्याय येतो, तर त्या 35व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 75% त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे शेकडेवारी काढण्यासाठी 100 ने आपल्याला काय करावं लागतं, गुणावं लागतं. आता याच्यामध्ये प्रश्नात पुढे 100 दिलेले नाही, पण शेकडेवारी काढा, टक्केवारी काढा अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला आकृती पहिल्यांदा या पद्धतीने परिपूर्ण करून घ्यायची. वेगवेगळ्या पेनचा वापर करून त्या ठिकाणी मी आकृती परिपूर्ण केलेली आहे. तुम्हाला देखील परीक्षेला अशा प्रकारची आकृती दिली जाईल, त्यावेळेला आपण ती पूर्ण करायची. आता मी जशी ही आकृती पूर्ण केली नाही आणि मग आपण भाग व्यवस्थित काढलेले आहेत त्या पद्धतीने पूर्ण करायची आणि शेकडेवारी या पद्धतीने काढायची. एकूण 8 भाग झाले, त्यापैकी 6 भाग रंगवलेले आहेत, कारण रंगवलेल्या किंवा रेखांकित केलेल्या भागाची आपल्याला त्या ठिकाणी शेकडेवारी काढायला सांगितलेली आहे. या ठिकाणी 75% हे आपला अचूक उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक किती 2. विद्यार्थी मित्रांनो, 2-2 गुण मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण वर्षानुवर्ष आम्ही पाहतो, स्कॉलरशिपला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. वर्षानुवर्ष जेव्हा पाहतो तेव्हा 58 आणि 56 या गुणांवरती कितीतरी विद्यार्थी असतात. त्याच्यानंतर 200, 202, 204 या गुणांवर कितीतरी विद्यार्थी असतात. आणि मग खूप वाईट वाटतं आपल्या पालकांना पण आणि आपल्याला पण. काय का अजून 2च प्रश्न फक्त बरोबर सोडवायचे होते. माझ्या मैत्रिणीला 208 मार्क पडले आणि मला 204 मार्क पडले. म्हणून अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. या बारीक बारीक चुका टाळण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करावा लागणार आहे. तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी काय होणार आहे, हे प्रश्न चुकणार नाही, एकदम बरोबर प्रश्न येतील. तर बघा सर्वच मार्गदर्शक आपल्याला त्या ठिकाणी एवढं बारीक आणि अचूक मार्गदर्शन करणार आहेत. आणि सर्वांनी काय करायचंय, त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा काय रे, चंदूने एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे 5 तास व अलीने एका तासाला म अक्षरे याप्रमाणे 6 तास. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी प्रश्नांमध्ये ना त्या काही शब्दांचा वाक्याचा अजिबात देणं घेणं नसतं, परंतु त्या प्रश्नात ते शब्द वापरले जातात, ते वाक्य वापरले जातात. का, त्यांना माहिती हे 5वीचे पोर आहेत ना, लय हुशार पोर आहेत, त्याच्यामुळे यांना गोंधळात टाकावं लागणार आहे. आपल्याला लय सोपे प्रश्न दिले का हे एकदम चटकन सोडवितात, त्याच्यामुळे जास्त गोंधळात टाकणारे प्रश्न जर आपण दिले तर मग हे पोरं बी चुकतील आणि जास्तीत जास्त मुलांनी चुकावं म्हणून जास्तीत जास्त गोंधळात टाकणारे प्रश्न असतात. मग आपण काय करतो, प्रश्नात नको असलेला भाग जो टाकलेला असतो की नाही त्याला जास्त वेळ देतो आणि जो भाग आपल्या गरजेचा आहे तो मागे राहून जातो आणि पर्यायाने मग आपलं उत्तर चुकतं, आपल्याला वेळ जास्त लागतो. मी सांगितलं काल तुम्हाला 1 मिनिट आणि 20 सेकंद एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला लागतो आणि मग त्याचं अचूक नियोजन आपण त्या माध्यमातून केलं पाहिजे. तर बघा काय प्रश्न आहे बरं, तुमच्या समोर प्रश्नपत्रिका आहे. आज झालं, पण तुमच्या पालकांना लवकरात लवकर आपल्या शिक्षकांच्या मदतीने काय करायचंय,
या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स काढून आणायला सांगायची. सगळ्या वर्षी झालेल्या 2017 पासून सगळ्या वर्षी झालेल्या पेपरची झेरॉक्स त्या ठिकाणी काढून आणायला सांगायची आहे. तर बघा, चंदूने एका तासाला क्ष अक्षर वापरलेलं आहे. काय? क्ष. याप्रमाणे 5 तास व आलीने एका तासाला म अक्षर याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. आता टंकलेखन म्हणजे काय? टायपिंग. टंकलेखन करणे म्हणजे काय करणे? टायपिंग करणे. मराठीमध्ये इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा आहे. मग तिथं आपल्याला त्या ठिकाणी त्या शब्दाचा उपयोग होईल. तर दोघांनी मिळून किती अक्षरांचे टंकलेखन केलेले आहे? आता पहिल्यांदा पर्याय खूप गमतीचे दिले त्यांनी बघा. 5 क्ष गुणिले 6 म. दुसरा पर्याय आहे 6 म वजा 5 क्ष. तिसरा पर्याय आहे 5 म गुणिले 6 क्ष. आणि चौथा पर्याय आहे 5 क्ष अधिक 6 म. तर बघा काय सांगितलं आपल्याला. या ठिकाणी चंदू आणि आली हे 2 माणसं आहेत. या माणसांनी काय केलेलं आहे रे? एका तासाला क्ष अक्षर 5 तास व आलीने एका तासाला म अक्षर 6 तास. आता म आणि क्ष याच्यात काही रोल आहे का त्यांचा? काहीच नाही. परंतु या दोघांनी मिळून काय केलंय? मग मिळून काय केलंय हे काढण्यासाठी आपण कोणती क्रिया करतो? 2 वस्तू एकत्र करायच्यात म्हणजे आपल्याला बेरीज करावं लागेल ना. आणि मग काय बेरीज करायची आपल्याला? 6 म वजा 5 क्ष. 6 म वजा 5 क्ष या पद्धतीने आहे. त्यानंतर काय आहे? 5 क्ष अधिक 6 म. मग आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी? तर बघा आपल्याला काय करायचंय? आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे काय? एका तासाला क्ष अक्षरे याप्रमाणे 5 तास आणि आलीने काय केले? एका तासाला म अक्षर याप्रमाणे 6 तास टंकलेखन केले. मग दोघांनी मिळून किती टंकलेखन केले? मग दोघांनी मिळून केलंय म्हणजे आपल्याला मिळून जेव्हा काढायची असते तेव्हा बेरीज करावी लागते. त्या ठिकाणी तुम्हाला गुणाकार दिलेला आहे, भागाकार दिलेला आहे, बेरीज दिलेली आहे आणि वजाबाकी दिलेली आहे. तर पर्याय क्रमांक आपला 4 त्या ठिकाणी बरोबर आहे. काही प्रश्नांमध्ये आपल्याला काय करायचंय हे पण समजलं पाहिजे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी स्कॉलरशिपला येणारे सर्व प्रश्न विचार करणारे असतात. त्यामुळे जास्तीत जास्त क्रिया त्या प्रश्नांमध्ये कराव्या लागतात. तर आता जसं मी सांगितलं की म क्ष याचं काही घेणं देणं नाही किंवा काय करायचंय आपल्याला याच्यावरती जास्त फोकस आपण केलेलं पाहिजे बा. तर अशा पद्धतीचा हा एक प्रश्न होता. चला पुढं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला. आता पुढचा काय प्रश्न आहे बरोबर? प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37 काय आहे? प्रश्न क्रमांक 37. एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या आहेत. बघा आपल्या जवळपासचं दूध केंद्र आहे आणि त्या दूध केंद्रामध्ये काय आहे? दूध आहे. दूध केंद्रात काय पेट्रोल असेल का? कोण म्हटलं रे पेट्रोल? तर बघा दूध केंद्रामध्ये काय आहे? दूध आहे. काय आहे? एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या आहेत. उदाहरणार्थ काय काय आलेलं आहे याच्या खाली पेन्सिलने पहिल्यांदा अंडरलाईन करून घ्यायची आपण. मग आपण पेन्सिलने अंडरलाईन केल्यानंतर त्या प्रश्नामधल्या काही गोष्टी आपल्याला पहिल्या समजल्या पाहिजेत. कारण अजिबात घाई करायची नाही. ह्या खूप बारीक बारीक गोष्टी तुम्ही खूप अचूकतेने शिकणार आहेत आणि 4 ते 5 महिने आपल्याला सरावाला वेळ असल्यानं अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्या हाताखालून जाणार आहेत. दरवर्षीच्या प्रश्नपत्रिका आपण त्या ठिकाणी सोडवणार आहोत. तर बघा एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या व 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या होत्या. विद्यार्थी मित्रांनो आपण मापन म्हणजे शेवटी काय एकक त्याला लागलेलं आहे हे एकक सुद्धा बारकाईने पाहिलं पाहिजे. लिटर लागले का मिलीलिटर लागले म्हणजे आपला गोंधळ होत नाही. कारण उत्तरामध्ये आपल्याला लिटर पण दिलेलं असतं, मिलीलिटर पण दिलेलं असतं आणि नेमके आपल्याला काय करायचंय या गोष्टीचा शोध आपण लावला पाहिजे. प्रत्येक प्रश्नामध्ये 4 अंकी प्रश्न असू नाही तर 5 अंकी प्रश्न असू, प्रत्येक प्रश्नामध्ये आपण काय केलं पाहिजे? त्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय हे नीट समजावून घेतलं पाहिजे. आपल्याला समजलेल्या भागाखाली आपण अंडरलाईन केली पाहिजे. तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाच्या उत्तराचा त्या ठिकाणी शोध घेता येतो. बघा तर पहा
मी प्रश्न पहिल्यांदा पूर्ण वाचतो आणि तुम्ही पण प्रत्येक प्रश्न पहिल्यांदा पूर्ण वाचायचा. आपल्याला खूप सवय असते काय, अर्धवट प्रश्न वाचतो आपण, खूप आनंद होतो, एक नंबरला पर्याय असतो आणि आपण त्याला टिक करतो. प्रश्न पूर्ण न वाचल्यामुळे आपलं उत्तर चुकतं आणि मग जेव्हा शेवटी रिझल्ट लागल्यानंतर गुणवत्ता यादीत आपल्याला यायचं असतं तेव्हा त्या एका प्रश्न वाचून आपण राहतो आणि मग आपल्याला त्या गोष्टीची आठवण येते की सरांनी सांगितलं होतं आम्हाला पूर्ण प्रश्न वाचायला, पण आम्ही वाचला नाही. तर ती चूक करायची नाही. खूप जास्त सरावाला वेळ आहे. तर बघा, एका दूध केंद्रात 1 लिटरच्या 300 पिशव्या व 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या होत्या. त्या दिवशी 560 लिटर दुधाचे वाटप झाले. तर एकूण किती लिटर दूध शिल्लक राहिलेले आहे? उदाहरणार्थ 2 गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. काय करायचंय? दूध किती आहे त्या दूध केंद्रात ते पहिल्यांदा काढायचे. बघा, तर काय बघा, 1 लिटरच्या 300 पिशव्या आहेत आणि तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल, एकावरून अनेकांची किंमत काढायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं? गुणाकार करावा लागतो. मग 1 लिटरच्या किती पिशव्या आहेत रे? 300 पिशव्या आहेत. मग यांचा गुणाकार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. 300 झाला. त्यानंतर काय दिलंय? 500 मिलीलिटरच्या 600 पिशव्या आहेत. 500 मिलीलिटरच्या 500 मिलीलिटरच्या किती पिशव्या आहेत? 600 आहेत. मग जसा इथं एक घेतला तसा अर्धा घ्या ना मग, कारण हे मापन तुम्ही जेव्हा बेसिक शिकलेले आहेत त्या मापनामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे लिटर शिकवताना काय, 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. मग आपण 1 लिटरची पिशवी आहे, या 300 पिशव्या. त्याच्यानंतर 500 मिलीलिटर, मग आपण एक, अर्धा, पाव, पाऊण त्या ठिकाणी शिकलेलो आहे. मग 500 मिलीलिटर म्हणजे अर्धा लिटर. मग 0.5 गुणिले किती रे विद्यार्थी मित्रांनो? 600 पिशव्या आहेत त्या 600. मग आपण जेव्हा 0.5 गुणिले 600 करतो त्याचं देखील उत्तर आपल्याला 300 लिटरच येणार आहे. हा, आता काय करायचंय आपल्याला? या दोन्हींची बेरीज करायची. दूध केंद्रात एवढं दूध आहे बरं का. आता काय, 300 आणि 600 म्हणजे इथं 300 लिटर आणि इथं 300 लिटर, हे आहेत झाले 600. 600 लिटर त्या दूध केंद्रामध्ये आहे. प्रश्नातला पुढचा भाग काय तो परत वाचून घ्या, समजून घ्या. तर काय झाले? त्या दिवशी काय झालं? 560 लिटर दुधाचे वाटप झाले. वाटप झाले म्हणजे काय झालं? कमी झालं. मग आपल्या दूध डेअरीत जर एवढं दूध शिल्लक आहे आणि त्यातून काय झालंय? 560 लिटर दुधाचं वाटप झालेलं आहे. मग आपल्याला काय करावं लागेल? व्यवस्थित वजाबाकी करावं लागेल. मग वजाबाकी करताना व्यवस्थित करायची, हातचे नीट घ्यायचे आपल्याला, कारण हातचा नीट न घेतल्यामुळे सुद्धा आपलं उत्तर चुकू शकतं. म्हणून 6 मधून 10 मधून 6 गेले, त्या ठिकाणी 4 राहिले. एक दशक इकडे दिला, आपण 5 राहिले, 5तून 5 गेले 0. आपण पहिलेच गणित पाहिलं का शून्याला इकडे काही किंमत नाही, म्हणून 40 लिटर दूध त्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे. तर पर्याय क्रमांक पहिला आहे 40 लिटर. म्हणून प्रश्न नीट वाचायचा, बारकाईने वाचायचा. काय, दूध केंद्रात किती दूध आहे? 1 लिटरच्या दुधाच्या पिशव्या किती आहेत? 500 मिलीलिटर. 500 लिटर नाही, 500 मिलीलिटर दुधाच्या किती पिशव्या शिल्लक आहेत? आणि मग या पद्धतीने आपल्याला काय करायचंय? 600 लिटर एकूण दूध वाटलंय किती त्या दिवशी? 560 लिटर दूध वाटलं. शिल्लक राहिले किती? मग 40 लिटर दूध शिल्लक राहिले. 40 लिटर. विद्यार्थी मित्रांनो, पर्यायामध्ये 40 मिलीलिटर पण येऊ शकतं बरं का. पर्यायामध्ये पहिलाच पर्याय काय दिला असेल तुम्हाला कधी कधी, म्हणजे या प्रश्नात नाही पण या ठिकाणी 40 मिली. पर्याय क्रमांक 2 40 लिटर. या पद्धतीने पर्याय दिलेले असल्यानंतर मग गोंधळ कसा होता आपला? आपण पहिला पर्याय आहे, मला खूप आनंद झाला. मी काय केलं? 300 लिटर दूध सरांनी दिलं होतं आम्हाला, नंतर आम्हाला परत अजून 300 लिटर दिलं, मला खूप आनंद झाला. आहे की नाही? आपण सगळे ग्रामीण भागातले, आपल्या सगळ्यांच्या घरी दूध आहे की नाही? आपलं दूध सुद्धा दूध केंद्रातच जातं, म्हणजे डेअरीवरती जातं. मग हे 300 आणि 300 600 लिटर, मला जास्तच आनंद झालाय आता 600 लिटर दूध झाल्यामुळं. आहे की नाही?
तर आता बघा, आणि त्या 600 लिटर एकूण माझ्याकडे दूध मला जमा झाले, आणि त्या दिवशी माझ्याकडून 560 लिटर दूध गेले. 560 लिटर, मिली लिटर नाही, मग हे लिटर आहे, लिटर. हा, म्हणून आपलं येणार जर इथं सगळ्याला जर एक लिटर लागलेले आहेत, तर उत्तराला सुद्धा काय एक लागेल? मिली लिटर लागेल का? नाही लागणार, लिटरच लागेल. म्हणून 40, मी पहिल्यांदा सांगितलं होतं, मला माहिती काय चुका होतात, आणि याच चुका होतात. कारण 5वीच्या पोरांमागे आहे ना अशी कुत्र्याची फौज लागलेली असती, त्याच्यामुळे खूप घाई करतात प्रश्न सोडवताना, आणि हुशार हुशार पोरं जास्त चुका करतात. म्हणून त्यांनी हे जास्त बारकाईनं रफ वर्क केलं पाहिजे प्रश्न सोडवताना. त्याच्याशिवाय अजिबात उत्तर फायनल करायचं नाही. कारण वर्षभर खूप तज्ञ मार्गदर्शकांनी आपल्याला अभ्यासपूर्वक शिकवलेलं असतं. प्रत्येक प्रश्न पत्रिकेचा बघा ना, आता हा एक प्रश्न आहे, किती बारीक बारीक सांगितल्यात मी गोष्टी तुम्हाला त्याच्यातल्या. तर बघा, हे लिटर मध्ये आहे, म्हणून 40 लिटर दूध त्या ठिकाणी दूध केंद्रात शिल्लक राहिलं. आणि पहिला पर्याय आहे 40 मिली लिटर. खूप आनंद झाला मला, मी पहिला पर्याय ठीक केला. माझ्या 4 गोलांपैकी पहिलाच गोल सुद्धा रंगवलेला आहे. आता माझ्याकडे काहीच चान्स राहिला नाही, रडत बसण्याशिवाय माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही आता. परंतु माझ्या चूक लक्षात येऊन सुद्धा काहीच उपयोग नाही. म्हणून आपल्याकडे 5 महिने शिल्लक आहेत. किती महिने शिल्लक आहेत? 5 महिने शिल्लक आहेत. त्या 5 महिन्यात हे शिकायचं आहे आपल्याला, का हेच एकक असणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. म्हणून पर्याय त्या ठिकाणी आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये 2च आहेत, पण तुमचं कन्फ्युज कसं होतं हे सांगण्यासाठी मी पर्याय क्रमांक असे लिहिले होते. म्हणून या एककावरती पण आपण फोकस करायचा. इथं काय सांगितले सगळ्या ठिकाणी? लिटर आहे ना, मग 40 मिली लिटर मला काही घेणं देणं नाही त्याचं, मला 40 लिटर पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी, आता इथं 2 आहे, पण उत्तर पत्रिकेत बघा तुमचा पहिलाच पर्याय आहे 40 लिटर. तर या पद्धतीने आपल्याला त्या प्रश्नाचा शोध लावायचा आहे. तर चुकायचं अजिबात नाही. पहा, स्क्रीनशॉट त्याचा काढून घ्या, काही काढून घ्यायचं असेल तर, नाहीतर मग लिहून घ्या. चालू याच्यात समजून सांगत असताना तुम्ही थोडस काय करायचं, लिहून घ्यायचं. आणि नसनच लिहून घ्यायचं, पूर्ण शिकून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, मग आपण सरांचा क्लास संपल्यानंतर मी सांगितलं सेपरेट वही करायची, पेपर 1 ला 1 वही करायची, पेपर 2 ला 1 वही करायची. कारण आता ही प्रश्नपत्रिका कधीची आहे? 2023 ची आहे. भाग 2 आपण पाहतोय. उद्या परवा भाग 1 पण चालू होईल त्याच प्रश्नपत्रिकेतला. आणि आपल्याला सगळे बारीक बारीक प्रश्न त्या ठिकाणी मग काय करायचे, समजून घ्यायचे आहेत. तर बघा, त्याच्यानंतरचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. काय प्रश्न आहे रे त्याच्यानंतरचा? तुमच्या समोर प्रश्नपत्रिका मी सांगितलं तसं 32 पानी प्रश्नपत्रिका आपल्या समोर असते. 32 पानी प्रश्नपत्रिका असते म्हणजे काय गडबडून जायचं नाही. वर्षभर आपण 8 पानाची 6 पानाची प्रश्नपत्रिका सोडवतो. उलट आपल्यासाठी प्लस पॉइंट आहे 32 पानी म्हणजे. कारण एक सोपा प्रश्न असतो गणिताचा आणि बुद्धिमत्तेचा, तो मराठीमध्ये असतो. तो आपल्याला कळत नाही तो प्रश्न. मग कळत नाही तर तोच प्रश्न शेजारच्या पानावरती इंग्रजीमध्ये दिलेला असतो. इंग्रजीमध्ये दिलेला असतो की नाही. आणि मग जर मराठीत त्याचा अर्थ कळाला नाही तर त्या प्रश्नातला आपल्याला जो भाग समजला नाही तो भाग इंग्रजीमध्ये समजतो आणि आपल्याला योग्य उत्तर शोधण्यासाठी त्याची मदत होते. मग इंग्रजी मधलं 1 पान असतं, मराठी मधलं 1 पान असतं. जो प्रश्न मराठीत 30 नंबरला आहे तोच प्रश्न इंग्रजीत 30 नंबरला असतो. म्हणून ते पुस्तकासारखं 32 पानाची प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी होते. तर बघा, पुढचा प्रश्न आहे जावेदने 38वा प्रश्न आहे बघा तुमच्या समोर. जावेदने 3000 रुपयांस 1 याप्रमाणे आंब्यांच्या 10 पेट्या खरेदी केल्या. आज दसरा आहे, आज काय काळजी नाही तुम्हाला. आज दूध, आंबे, लाडू सगळं चालू आहे. तर बघा, जावेदने 3000 रुपयांस 1 किती अंडरलाईन करायची त्या वाक्याखाली, 3000 रुपयाला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केलेल्या आहेत. एकावरून जास्त काय किंमत काढायची असेल तर गुणाकार करायचा. ही दुसरी वेळ आहे माझी सांगण्याची तुम्हाला. आता जावेदने 3000 रुपयांस 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केलेल्या आहेत. काही दिवसांनी त्यातील काही आंबे नासल्यामुळं आंबे खराब झालेले आहेत. जावेदकडे जे काही आंबे होते
ते खराब झालेले आहेत. त्यामुळे 1200 रुपयांची एक याप्रमाणे सर्व पेट्या त्याने विकलेल्या आहेत. तर त्या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? आता बघा, याच्यामध्ये टक्के हा शब्द आलाय. टक्के म्हणजे शेकडा, शेकडेवारी, टक्केवारी, टक्का, या सगळ्याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो? 100. टक्के म्हणजे 100, शेकडा म्हणजे 100, टक्केवारी म्हणजे 100. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे बघा आता काय झालंय, जावेदने 3000 रुपयांची एक याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्यात. कारण प्रश्न मी सांगितलंय, 4-5 ओळीचा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा एवढा सोपा प्रश्न नसतो. त्यामध्ये 3 ते 4 क्रिया आपल्याला कराव्या लागतात आणि मग तिथपर्यंत पोहोचावं लागतं. किती हुशार विद्यार्थी असला तरी विदाऊट रफ काम करता त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही. गोळ्या मारायच्या नाहीत अजिबात. म्हणजे रफ काम आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. बोर्डाची प्रश्नपत्रिका एवढी सुटसुटीत असते का प्रत्येक पानावरती खाली आपल्याला काय असतं, मोकळी जागा त्या ठिकाणी दिलेली असते. तर बघा, 3000 रुपयाची एक याप्रमाणे 10 पेट्या खरेदी केलेल्या आहेत. 3000 रुपयाची एक याप्रमाणे किती पेट्या खरेदी केल्या? 10 पेट्या खरेदी केलेल्या आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा यांचा गुणाकार करावा लागेल. काय गुणाकार? किती सोपा आहे तो. शून्य किती आहेत तेवढे घ्यायचे. 3 1 3, किती शून्य आहेत? 4. 1 2 3 4. गणिताचा नियम आपल्याला माहिती आहे काय? पहिल्या 3 संख्येचा एक गट करायचा, बारीक स्वल्पविराम द्यायचा, लय मोठा द्यायचा नाही. पहिल्या 3 संख्यांचा म्हणजे उजव्या बाजूने पहिल्या 3 संख्यांचा एक गट करायचा, बारीक स्वल्पविराम द्यायचा. त्याच्यानंतर कितीही संख्या असो 2-2 संख्येनंतर स्वल्पविराम द्यायचा. आपल्याला लिहायला आणि वाचायला सोपं जातं. काय जावेदकडे काय होतं? 3000 रुपयाला एक याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. पुढे काय झालं? काही दिवसांनी त्यातील काही आंबे नसल्यामुळं 1200 रुपये म्हणजे 1200 रुपयांची एक याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या. बघा आता किती पेट्या होत्या? 10च पेट्या होत्या ना. आणि मग त्यातील पेट्यांमध्ये आंबे खराब झाले बरं का, की पेटी नाही खराब झाली हे लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही पेटीच कमी करता. तर पेट्या तेवढ्याच आहेत, 10च पेट्या आहेत. आणि 3000 प्रमाणे जेव्हा घेतलं ते 1200 प्रमाणे विकलेलं आहे. आता 1200 प्रमाणे जेव्हा विकलं तेव्हा देखील काय करायचं आपल्याला? गुणिले 10 करायचे आहेत. मग बघा, यांचा आपल्याला काय करायचं? आता गुणाकार करायचा आहे. आता काय सांगितलंय रे विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला आता त्याचा त्या व्यवहारात किती टक्के तोटा झालाय. मग आता टक्के नंतर काढू, पण तोटा किती झालाय हे काढण्यासाठी आपल्याला त्याच्याकडे जे होतं आणि त्यांनी जे विकलंय त्याचे काय करावं लागेल? आपल्याला वजाबाकी करावं लागेल. कारण जावेदकडे एवढा माल होता 30,000 रुपये, त्यातून 12,000 रुपये गेले. मग सरळ सरळ काय करायचे? कमी झाले म्हणल्यावर वजाबाकी करणार ना आपण. मग हे रफ वर्क करा. किती राहिले आता? 18 राहिलेले आहेत. 18,000 काय राहिले? 18,000 रुपये त्याला काय झालाय? तोटा झालेला आहे. तर बघा आता आपल्याला काय करायचंय? त्याची टक्केवारी काढायची आहे. टक्के विचारले. टक्के म्हणजे शेकडा, 100, शेकडेवारी, टक्केवारी. तो टक्का त्याला काढायचा आहे त्या व्यवहारात. त्याला काय फक्त एवढं सोपं नाही विचारलं तुम्हाला किती रुपये तोटा झाला, एवढं नाही विचारलं तुम्हाला. किती टक्के तोटा झालाय हे विचारलंय तुम्हाला. मग आपल्याला काय करायचंय त्या ठिकाणी? तर बघा, एकूण किती होतं त्याच्याकडं? 30,000 राहिले. किती मग? 18,000 राहिले. बरोबर आहे की नाही? आता टक्के जेव्हा काढायचे, शेकडा जेव्हा काढायचा तेव्हा काय करायचंय आपल्याला? गुणिले 100 करायचेच आहे. शेकडेवारी टक्केवारी काढताना आपल्याला गुणिले काय करावं लागतात? 100 करावे लागतात. आणि मग गुणिले 100 केल्यानंतर तर बघा आपल्याला आता या ठिकाणी काय होणार आहे? हे 2 शून्य गेले, इथं 2 शून्य गेले, इथं 2 शून्य गेले, इथं 2 शून्य गेले. बरोबर आहे की नाही? 3 1 3, 3 7 18. इथं अजून काय राहिला? 1 शून्य आहे. असाच वरती घ्या. मग ही पद्धत आहे बरं का खरी सोडवायची, लक्षात ठेवायचं. 60 हे चिन्ह कायच माहिती आहे तुम्हाला? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचं नाही. या चिन्हाला टक्के म्हणतात. टक्केवारीचं चिन्ह आहे का रे पर्याय आपल्याकडे? पर्याय क्रमांक 2 60% आहे. पर्याय क्रमांक 2 60% आहे.
म्हणजे हा प्रश्न आपल्याला बारीक वाचावा लागणार आहे. त्यांनी किती रुपयाला खरेदी केलं होतं, त्याच्यानंतर त्याचा किती नाश झालेला आहे, म्हणजे तोटा झाला, नुकसान झाली त्याची, तोटा झाला, मग किती राहिले त्याच्याकडे एवढं राहिलेलं आहे. परंतु आपल्या पर्यायामध्ये एवढं दिलंय का सरळ सरळ नाही. त्याचे टक्के विचारले, शेकडेवारी विचारली, आणि टक्केवारी किंवा शेकडेवारी किंवा टक्का जेव्हा विचारतात ना, तेव्हा काय करायचंय, गुणिले 100. आपल्या मदतीला गुणिले 100 घ्यायचे. आणि आपल्याकडे इथं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगू का, गणितामध्ये ना मनाचं काहीच वापरायचं नाही. मनाचं तुमच्या खिशातून काहीच घालायचं नाही. जे गणितात आहे तेच वापरायचंय आपल्याला. तर बघा, त्या ठिकाणी व्यवस्थित अशा पद्धतीने भागाकार करून घ्यायचा आणि आपल्याकडे एकदम अचूक उत्तर त्या ठिकाणी राहील. तर मग पर्याय क्रमांक 2 आपला त्या ठिकाणी राहील 60%. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवा. अशा प्रकारचे भरपूर प्रश्न तुमच्या हाताखालून जाणार आहेत आणि आपला जास्तीत जास्त चांगला सराव होणार आहे. लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून ठेवा त्याचा. खूप खूप चांगल्या प्रश्नांचा सराव तुमचा होतोय. तुमच्या बरोबर तुमच्या मित्राला मैत्रिणीला देखील त्याचा फायदा करायचा. त्याला उद्या शाळेत समजून सांगायचं तुम्ही, बघा टक्केवारी अशी काढायची, असा प्रश्न आला तर असा सोडवायचा. म्हणजे तुम्ही जर राज्य गुणवत्ता यादीत आले, जिल्हा गुणवत्ता यादीत आले, तर तुमच्या जवळ बसणारा मित्र किंवा मैत्रीण चांगल्या मार्काने पास होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पास. त्याच्यामुळे ती तुमची जबाबदारी आहे आता दुसऱ्याला पण पास करणं. हे आता सरावाने बरं का, पेपरच्या दिवशी नाही. पेपरच्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला ABCD असे सेट असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचंच काम करायचं पेपरच्या दिवशी. तर बघा, आता खूप गमतीचा प्रश्न आहे बरं का पुढचा. 39वा प्रश्न आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. 39वा प्रश्न काय आहे, पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. फरक काढायचा, फरक. मग आपल्या डोक्यात लगेच आपण सगळे फायटर विद्यार्थी, 5वीचे फायटर, स्कॉलर विद्यार्थी तुम्ही सगळे, नाही का. मग फरक काढायचा म्हटल्यावर काय करायचं रे, आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग प्रश्न नीट वाचा. 3 ओळीचा प्रश्न आहे तो. काय आहे, पुढील पैकी उतरत्या क्रमाने मांडायचं आहे पहिल्यांदा दिलेल्या संख्या, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या क्रमांकाच्या व चौथ्या क्रमांकाच्या संख्या काढायच्यात आणि दशक स्थानी कोणता अंक येईल तो काढायचा आहे आपल्याला. तर बघा, मी संख्या त्या ठिकाणी लिहितो, तुमच्या समोर पण आहे. तर बघा, 40,273, त्याच्यानंतर 41,237, त्याच्यानंतर 41,260, त्याच्यानंतर खाली लिहितो मी थोडं, मला जागा कमी, 42,106, त्यानंतर 41,238. याप्रमाणे तुमच्या समोर संख्या दिलेल्या आहेत. आता त्या संख्या आपल्याला काय करायचंय, उतरत्या क्रमाने मांडायच्या आहेत. उतरत्या क्रमाने. मग उतरत्या क्रमाने जेव्हा संख्या मांडायच्या तेव्हा तुम्हाला माहितीये कोणती संख्या अगोदर घ्यावी लागेल आपल्याला. कोणती संख्या अगोदर घ्यावी लागतील, पहिल्यांदा उतरत्या क्रमाने सांगितलंय ना. पुढील संख्या उतरत्या क्रमाने मांडा. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. मग या संख्या दिलेल्या आहेत त्या उतरत्या क्रमाने आपल्याला मांडायच्या. उतरत्या क्रमाने म्हणजे सगळ्यात लहान संख्या आपल्याला अगोदर घ्यावी लागणार आहे. मग ज्या संख्या दिल्या त्या नीट बघा कोणत्या आहेत. सगळ्यात लहान संख्या अगोदर नंबर देऊन घ्या, 1 नंबर. याच्यानंतर कोणती संख्या येणार आहे रे दुसरी, पाहिजे तर लिहून पण घेऊ शकता तुम्ही. याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे, 42,106. 42,106 त्या ठिकाणी बघा 42 आहेत का, 42,106, 41,207, 41,338. सगळ्यात मोठी संख्या अगोदर आहे बघा, सगळ्यात मोठी. मग सगळ्यात मोठी संख्या 42,000, बरोबर आहे, 42,106. त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे मग, 42,000,
संख्या बरोबर लिहिल्यात का बघा बरं एकदा. 40,273, त्याच्यानंतर 41,237, 41,260, 42,106 आणि 41,238. हा बरोबर आहे. तर 42,106, त्याच्यानंतर 41,260 बरोबर, 41,260. हा त्याच्यानंतर कोणती संख्या आहे, म्हणजे जी संख्या गेली त्याच्यावरती काट पण मारा, म्हणजे आपला गोंधळ जास्त होणार नाही. त्याच्यानंतर 41,238. हा त्याच्यानंतर 41,237 आणि 40,273. याप्रमाणे संख्येची मांडणी करायची. अजून एक राहिली काय, 41,238 घेतली का आपण, घेतली, ही घेतली, ही पण घेतली. म्हणजे सगळ्या संख्या व्यवस्थित घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा उतरत्या क्रमाने त्या मांडून घ्यायच्यात बरं का. बघा, उतरत्या क्रमाने संख्या मांडा. त्याच्यानंतर शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या, शेवटून म्हणजे कुठून रे, शेवटून म्हणजे उजवीकडून. शेवटून म्हणजे काय, ही उजवी बाजू आहे ना आपली, मग उजवीकडून डावीकडं. शेवटून म्हणजे उजवीकडून डावीकडं. हा त्यांनी ते नाही दिलं उजवीकडून डावीकडं, हे मी सांगितलं तुम्हाला, पण शेवटून म्हणजे उजवीकडून. शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक. आता दुसरी आणि चौथी संख्या कोणती याच्यात, ही दुसरी संख्या आहे आणि ही पहिली, बरोबर की नाही. 1 2 3 आणि 4 या पद्धतीने, आणि ही पाचवी संख्या आहे. नंबर पण देऊन घ्या, कारण आपल्याला क्रमांकाचं विचारले त्यांनी. दुसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक किती. मग आपल्याला काय करायचे, फरक म्हणजे वजाबाकी करायची. 41,260 वजा 41,237. बघा, आपल्याला काय करायचंय, फरक काढायचा आहे. आणि फरक काढायचा आहे म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी दोन क्रिया केलेल्या आहेत. एक, उतरत्या क्रमाने पहिल्यांदा संख्या मांडलेल्या आहेत. उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर त्यांनी काय सांगितलंय, शेवटून दुसऱ्या आणि चौथ्या, बरोबर ना, शेवटून येणाऱ्या दुसऱ्या व चौथ्या संख्येमधील फरक काढल्यास दशक स्थानी कोणता अंक येईल. मग आता यांची काय करायची, आपल्याला नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची. 5 मधून 3 गेले, 2 राहिले, 0 0 0. आपलं उत्तर 23 आलेलं आहे. आणि येणाऱ्या उत्तराच्या दशक स्थानी कोणता अंक येईल, तर येणाऱ्या उत्तराच्या दशक स्थानी काय आले, आता एकक दशक. काय आले दशक स्थानी, 2 आलेले आहेत. 2 आहे का पर्यायामध्ये, 2. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 किती आहे आपला, 2. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्याला त्या ठिकाणी टिक करायचा. आणि पर्याय क्रमांक 3 म्हणजे आपला प्रश्न कितवा आहे हा, 39वा प्रश्न आहे. आणि 3 नंबरचा गोल आपल्याला करायचा आहे. बघा, या पद्धतीनं अशा प्रकारचे प्रश्न येतात. हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा फोटो काढून घ्या. तर अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त आपल्याला सराव करावा लागणार आहे. मोठमोठ्या संख्यांचे हे प्रश्न आपल्याला सातत्याने विचारले जातात आणि त्या पद्धतीचा आपण सराव त्या ठिकाणी करत असतो. बघा, तर बघा, आज 39व्या प्रश्नापर्यंत आपण अतिशय बारकाईने रिव्हिजन घेतलेली आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा त्याचा आणि नंतर मग लिहून घ्या. तर आज दसरा असताना देखील आपण सर्वजण मोठ्या संख्येने जॉईन झालेले आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा मी जिल्हा परिषदेच्या वतीने आभार मानतो. आणि पुढील उद्या सकाळी 7 वाजता परत ऑनलाईन क्लास होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी जॉईन व्हायचंय त्या क्लासला. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.